दरम्यान अक्षय शिंदेचे आई वडील हे हॉस्पिटल जवळ पोहोचलेले आहेत। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांनी। आपण बघू शकता की अक्षय शिंदे यांची आई अलका शिंदे ही आपल्या सोबत, आपण त्यांच्याशी बोलूया। आई काय म्हणाल, काय तुम्ही म्हणाल? सकाळी आम्ही गेलेलो पोराकडे 10 वाजता तिथे गेलेलो आम्ही, 11 वाजता आतमध्ये गेलो आम्ही। तिथे काही आम्हाला बोलले की आता 1 वाजता बंद झाले। बरेच वेळ थांबलो होतो आम्ही 12 वाजेपर्यंत। तर थोड्या वेळाने बोलले की बंद झाले, आता 3 वाजता या तुम्ही। 3 वाजता पण नाही, आम्ही 3:30 वाजून गेले तिथं, पार 3:45 वाजले। ते पोलिसांना बोलले अजून काय अक्षय येत नाही। तर तो बोलता अक्षयचं नाव लय मोठं आहे आणि इथे अक्षय बरोबर 2-3 माणसं लागतात आणायला, आणि इथं जर पोरं कोणी बघितलं की त्याला मारतील असं म्हणून बोलले। मग तेवढं अक्षयला घेऊन आले। मग अक्षयला बोलले मी तुला जेवण बिवण देतात का? तर तो बोलला हा देतात। तर नंतर तो बोलला मला हे पेपर दिलेले एवढा मोठं लिहून। तर ते पेपर मला दाखवत होता। मम्मी हे पेपर बघ काय लिहून दिलं। मी बोलले बाळा मला वाचता नाही येत बोलले। तर तो परत मी बोलले ते फाडून फेकून टाक, कुठलं तरी तुला काहीतरी दिलंय सर। तर मला बोलते की मम्मी मला कवा सोडून घेऊन जाणार? तर 4 तिकीट आलेलं आहे, तर कवा सोडणार? मी बोलले की वकिलाला विचारून मी सांगते बाबा, 1 महिना लागतो की किती दिवस लागतो, वकिलाला विचारून तुला मी सांगते म्हणून, तुला लवकरच सोडून घेईन बाबा, काही घाबरू नको असं बोल। तर मम्मी मला पैसे पाहिजे, मला इथे सगळेजण हॉटेलमध्ये खातात आणि मला काय खायला नाही मिळत इथं। तर मी बोलले बघेल बाबा 300-400 रुपये काय असेल, 400-500 रुपये तुला मी पाठवून देईन, पण कसं काय पाठवू मी? तर मी बोलले पोलिसांना दिले तर ते लोक पण नाही घेत, तर ते नंबर दिले त्यांनी, पोरांनी नंबर दिलेले, तर ते मी बोलले पोस्टमॅनमध्ये त्याच्यावर पाठवून देईन। तो बोलला मम्मी हॉटेलमध्ये पाठवून दे, मग मला लवकरच्या लवकर जरा सोडून घेऊन जा असं म्हणून बोलला। त्याच्या गेले सोमवारी त्याला पोलिसांनी खूप मारलं होतं, त्याला पायाला बोटाला हे सगळं हातबीत सगळं सुजले होते त्याचं, आणि रडायला लागला बघून। अक्षय हल्ला पोलिसांवर केला म्हणून सांगितलं जातं? नाही काहीच नाही। तो एकदम शांत। आता मी गेलेले त्याच्या संग बोलून आले मी, त्याला मामूली दिवाळीचं फटाकडी पण नाही वाजवले तो पोरगा। हे बघा हे नंबर दिले पैसे टाकायला माणसं मी गेलेले, आणि त्याचं हे बघ हे 2 माणसं जायचे फक्त, आम्ही 2 जण गेलेले। तर त्याला मी बोलले बाबा तुला सोडून घेऊन जाईन, तू घाबरू नको, तुला जेवायला वगैरे देतात ना? तो बोलला हा जेवतोय मी, पण मला एवढे मोठे पेपर दिले। मम्मी वाच बोलला, पण मी बोलले बाबा मला वाचता नाही, दिसत पण नाही तर डोळ्यामध्ये। तर त्यांनी गडी करून ठेवलं। मी बोलले टाकून दे, कुठलं तरी काहीतरी दिले असेल। तर मग मी बोलले वकिलाला विचारून तुला मी सांग। सगळी घटना घडल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय? नाही माझ्या मुलांनी असं नाही केलंय, ते खोटं आरोप टाकतात सर, खोटं आरोप टाकतात। आणि त्याला बदलापूरला घेऊन त्याला काय माहित पैसे बिशे टाकून त्या पोलीसवाले प्रत्येक वेळा बोलायचं मला, तुझा पोरगा असं या केसमध्ये आलेले, तुझा पोरगा लय चांगलं काम केलंय, आम्हाला कामं लावले असं तसं बोलायला। तरी मी काय बोलत नव्हते। तर मला बोलतो 2-3 माणसांना घेऊन यायला, म्हणजे त्याच्या बरोबर घेऊन यायला लागतो असं म्हणून बोलला। त्याचा रिपोर्ट पूर्ण झाला नाही तुमच्या आपला अदालतमध्ये, तर मारून कशाला टाकतो तुम्ही याला म्हणतो, असं माझं म्हणणं आहे। त्याला कोर्टामध्ये पण घेऊन नाही आले, मला वाटतं की त्यांना मारले। आता गुन्हा सिद्ध तर झालेला नाहीये, आणि या शाळेचं प्रकरण दाबण्यासाठी आणि त्याला आणि 6 जण त्याच्यात फरार पण आहेत, आणि हा प्रकरण दाबण्यासाठी त्याला मारून टाकलेलं आहे। त्याला मी बोलले बाबा तुझं अजून तर त्याचा गुन्हा सिद्ध झालेला नाहीये साहेब। मेडिकल रिपोर्ट केलेत का तुझं? आम्ही बोललो तो बोला medical अंगाचं report पूर्ण रिपोर्ट माझे घेतलेत, हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेलं, माझं सगळं रिपोर्ट काढलेत ते लोकांनी। मी बोल बरं, आणि आज आम्ही कपडे पण घेऊन आलो त्याला आतमध्ये, आणि कपडे पण दिलो आम्ही त्याला। नाही कपडे घेऊन गेले होते, पण ते लोक आले नाही, पोलीस आले कोणी, ते आले नाही, ते कोणीच घेतले नाही पण आले। नाही। मग ते घेतले नाही म्हणून ते 5:30 वाजता त्याला घेऊन जाणार आहे हे पण आम्हाला माहित नाही, आता न्यूज वरती सगळं कळलंय, आम्हाला काय आम्हाला माहित काही सांगितलेलं नाहीये। आम्ही आता जाता ट्रॉफिक मध्ये आम्ही इथं फसलो होतो, मग थोड्या वेळात गेल्यानंतर माहित पडलं की असं हे प्लॅन करून ज्यांनी त्याला मारलेलं आहे। नक्कीच काय याच्यामध्ये कोण असेल तुम्हाला? माझा मुलगा असं करू शकत पण नाही, आणि त्याला फटाकडी नाही वाजवायला येत, म्हणजे याला शाळेच्या तो प्रशासन बंदूकने कसं काय मारून घेईल, आणि बंदूक कसं चालवेल तो पोरगा माझा असं करणारच नाही,
तो करू शकत पण शाळेचा नाही. प्रश्न पण जबाबदार आहे शप्प नाही बेकार आणि आम्हाला या पोरग्याला जो मारलेला आहे आणि हे प्लॅन करून मारलेला आहे त्याला आम्हाला न्याय पाहिजे आणि त्याला शिक्षा व्हायला पाहिजे. तुम्ही कोणाकडे न्याय मागणार होता? हा न्याय कोणाकडे मागणार? आता कोणाकडे मागणार आता आहे? तुम्ही आलेत आणि आता हे बघा आम्ही दिवसभर काम करून खाणारा माणसं आहे आम्ही मोलमजुरी करून खाणारे लोक आहेत. आणि आम्हाला राजनीती आम्हाला काहीच माहित नाही एवढा. हा. आम्ही दिवसभर जाणार आणि संध्याकाळी काम करून खाणारा माणसं आहे. नक्कीच आपण पाहिलं की कशा पद्धतीने आरती जी शिंदे आहे ती त्यांनी आपली बघणार की माझा मुलगा मारू शकत नाही कोणाला, त्याला मारलंय असं त्यांनी म्हटलंय. बोलणं झालेलं आहे माझं पोरा संग. तर पोरगा बोलला की मम्मी मला कवा सोडून घेऊन जाणार. मी बोलले बाबा 1 महिना. आम्ही सकाळी तर आपण पाहतोय की बदलापूर प्रकरणातील आरोपीचं एन्काउंटर झालेलं आहे आणि या प्रकरणी त्याच्या आईनं आता उद्विग्न अशी प्रतिक्रिया दिली आहे.